नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सब्जेक्ट आणि प्रिडिकेट याविषयी पाहणार आहोत. काही सेंटेन्सेस आपल्यासाठी दिले आहेत. अतुल रन्स फास्ट. अतुल जोराने धावतो. या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे अतुल आणि रन्स फास्ट हे आहे प्रिडिकेटचा भाग. सब्जेक्ट आणि रन्स फास्ट प्रिडिकेट. सेकंड सेंटेन्स आहे रोहित इज रीडिंग. रोहित वाचत आहे. रोहित हा सब्जेक्ट आहे आणि इज रीडिंग हा प्रिडिकेटचा भाग आहे. रोहित कोण आहे? सब्जेक्ट आणि इज रीडिंग हे झालं या वाक्याचं प्रिडिकेट. थर्ड सेंटेन्स पाहूया. काऊज ईट ग्रास. गायी गवत खातात. यामध्ये काऊज हा सब्जेक्ट आणि इट ग्रास हे प्रिडिकेट. सब्जेक्ट काऊज आणि इट ग्रास प्रेडिकेट. फोर्थ सेंटेन्स पाहूया. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. पक्षी आकाशामध्ये उडतात. बर्ड्स सब्जेक्ट आणि फ्लाय इन द स्काय राहिलेला सर्व भाग, सब्जेक्ट सोडून राहिलेला सर्व भाग हा प्रेडिकेट असतो. म्हणून बर्ड्स सब्जेक्ट आणि फ्लाय इन द स्काय हा प्रेडिकेटचा भाग. प्रेडिकेट. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. बॉईज ईटिंग आईस्क्रीम. मुले आईस्क्रीम खात आहेत. यामध्ये बॉईज हा सब्जेक्ट आणि आर ईटिंग आईस्क्रीम हा प्रेडिकेटचा भाग. बॉईज हे या वाक्यातलं सब्जेक्ट आहे आणि आर ईटिंग आईस्क्रीम हा प्रेडिकेटचा भाग आहे. प्रेडिकेट. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखत असताना सर्वात महत्त्वाचा रूल आपण लक्षात ठेवायचा आहे तो असा आहे पुढील प्रमाणे. द प्रेडिकेट मोस्टली बिगिन्स विथ द व्हर्ब. प्रेडिकेट मोस्टली म्हणजे बहुतेक वेळा कुठून सुरुवात होतं? बिगिन्स विथ द व्हर्ब. प्रेडिकेट हे बहुतेक वेळा व्हर्ब पासून सुरुवात झालेलं असतं. त्या अगोदरचा भाग सब्जेक्ट असतो. काही एक्झाम्पल्स तशी पण आपण पाहणार आहोत. इथं फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. पहा, इथं सेंटेन्स आहे इंडिया इज अ ग्रेट कंट्री. यामध्ये इंडिया हा सब्जेक्ट आहे आणि हा इज वर्ब आहे. या वर्बपासून सुरुवात झालेला सर्व भाग हा प्रेडिकेट असणार आहे. म्हणून इंडिया हे झालं सब्जेक्ट आणि इज अ ग्रेट कंट्री हा भाग झाला प्रेडिकेट. आता पहा नेक्स्ट सेंटेन्स. हिज ॲक्स फेल इन टू द वॉटर. त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. हिज ॲक्स आणि हे वर्ब आहे फेल. फेलपासून सुरुवात झालेला भाग हा प्रेडिकेटचा असतो. त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. त्याच्यामध्ये त्याची कुऱ्हाड हे झालं सब्जेक्ट आणि फेल इन टू द वॉटर हा झाला प्रेडिकेट. प्रेडिकेट. नेक्स्ट सेंटेन्स अजून पाहूया. धिस हाऊस इज ब्युटिफुल. यामध्ये वर्ब आहे इज आणि इज पासून सुरुवात झालेला भाग हा प्रेडिकेटचा आहे आणि अगोदरचा भाग हा सब्जेक्टचा आहे. म्हणून धिस हाऊस हे झालं सब्जेक्ट आणि इज ब्युटिफुल हे झालं प्रेडिकेट. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखणं खरं तर या ठिकाणी खूप सोपं होतं. पहा फोर्थ सेंटेन्स. द विंड इज ब्लोईंग. इज ब्लोईंग वर्बचा भाग आहे आणि हेच प्रेडिकेट आहे आणि द विंड हा झाला या वाक्याचा सब्जेक्ट. वारा वाहत आहे असं या वाक्याचा अर्थ होतो. यामध्ये सब्जेक्ट
आणि प्रेडिकेट अशा प्रकारे तुम्हाला ओळखता येतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. सम बॉईज वर फ्लाइंग काइट्स. काही मुले पतंग उडवत होते. तर वर पासून वर्ब चालू आहे. वर फ्लाइंग काइट्स हा झाला प्रेडिकेटचा भाग आणि सम बॉईज हे झालं या वाक्याचं सब्जेक्ट. म्हणून सम बॉईज हे आहे सब्जेक्ट आणि वर फ्लाइंग काइट्स हा झाला प्रेडिकेटचा भाग. एक सेंटेन्स अजून एक पाहूयात. आय कॅन स्पीक इंग्लिश. कॅन पासून वर्बचा भाग चालू होतो. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे. स्पीक हे मेन वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्टचा भाग आहे इंग्लिश. म्हणून हे सर्व प्रेडिकेटमध्ये कॅन स्पीक इंग्लिश हे झालं वाक्यातील प्रेडिकेट आणि आय हा झाला वाक्याचा सब्जेक्ट. अजून एक सेंटेन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दे आर डूइंग their work. They are doing their work. यामध्ये आर डुईंग दिअर वर्क हा प्रेडिकेटचा भाग आणि हा सब्जेक्टचा भाग. आर हे वर्ब आहे वाक्यात. इथं आर डुईंग, आर हेल्पिंग वर्ब, डुईंग मेन वर्ब. ING हा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यालाच इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. यालाच प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स देखील म्हणतात. असो, हा सब्जेक्ट आणि हा उर्वरित जो भाग आहे तो प्रेडिकेटचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखणं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये खरं तर चॅलेंजिंग असतं. कारण इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला सब्जेक्ट दिसतच नाही आणि मग वाक्याचा भाग जो आहे त्याच्यामध्ये मग सब्जेक्ट कोण, प्रेडिकेट कोण हे ओळखायला अवघड जातं. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी सब्जेक्ट काय घेत असतो तर यू हा सब्जेक्ट आपण घेत असतो. समजा एक वाक्य आपण इथं घेऊया इम्परेटिव्हचं. कम इन असं म्हटलं. कम इन आत या. या वाक्याचा खरं तर अर्थ काय होतो तर यू कम इन. म्हणजे हा सब्जेक्ट आहे आणि हा प्रेडिकेटचा भाग आहे. यू हे झालं सब्जेक्ट आणि कम इन हा झाला प्रेडिकेटचा भाग. जे आज्ञार्थी वाक्य असतात ज्याला कमांड आणि ऑर्डर्स असं देखील आपण म्हणत असतो. या वाक्यांमध्ये ज्यावेळेस सब्जेक्ट दिलेला नसतो त्यावेळेस यू हा सब्जेक्ट आपण घ्यावायचा असतो आणि उर्वरित भाग हा प्रेडिकेटचा असतो. अजून काही एक्झाम्पल्स आपण त्यातच पाहूया. सेकंड सेंटेन्स पहा इम्परेटिव्हचं. त्यालाच आपण कमांड आणि ऑर्डर्स असं म्हणतो. गेट आउट. तुम्हाला एखादा मित्राचा राग आल्यास त्याला आपण गेट आउट निघून जा असं म्हणत असतो. याचा अर्थ आहे यू गेट आउट. यू गेट आउट तू निघून जा. याच्यामध्ये यू हा सब्जेक्ट आहे आणि गेट आउट हा प्रेडिकेटचा भाग आहे. सब्जेक्ट यू आणि प्रेडिकेट हा गेट आउटचा भाग तुम्हाला दिसून येतो. आता अजून एक तिसरं एक्झाम्पल्स पाहूया. नेहमीच आपल्याला वापरात येत असलेलं सिट डाऊन खाली बसा. खाली बसा म्हणजे कुणाला उद्बोधलेलं असतं ते एकतर एक सिंग्युलर असेल तू किंवा प्लुरल असेल तर तुम्ही. म्हणजे काय तर आपल्याला इथं सब्जेक्ट घ्यावं लागणार आहे परत एकदा यू सीट डाऊन. तू खाली बस किंवा तुम्ही खाली बसा. हा यू दोन अर्थानं सिंग्युलर पण आणि प्लुरल पण वापरला जाऊ शकतो. म्हणून हा यू या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि सिट डाऊन हा प्रेडिकेटचा भाग आहे. जसं सिट डाऊन असतं तसंच आपण डेली यूजमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स नेहमी वापरत असतो आणि ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे
स्टँड अप, उभे राहा. आता उभे राहा असं आपल्याला शाळेमध्ये शिक्षक एका विद्यार्थ्याला किंवा अनेक विद्यार्थ्याला एकत्र म्हणत असतात. मग त्याचा अर्थ होतो यू स्टँड अप, उभे राहा. यू स्टँड अप. यामध्ये यू सब्जेक्ट आणि हा प्रेडिकेटचा भाग. यू सब्जेक्ट आणि स्टँड अप प्रेडिकेट. अशा प्रकारे अजून एक सेंटेन्स पाहूया आणि अशा प्रकारे आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट वापरतात हे लक्षात येईल. स्टॉप, थांब. कुणाला म्हणतो आपण? तर एकतर तू किंवा तुम्हाला. यू स्टॉप, तू थांब. यू स्टॉप, तू थांब. किंवा तुम्ही थांबा. यू स्टॉप. यू हा सब्जेक्ट आहे आणि स्टॉप हा प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजलं असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केल्यास आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं आणि तुमचा प्रतिसाद हाच पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणादायक ठरत असतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाठवणार आहोत.